चुकून जर चॅनेलवरती क्लिक केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल, कारण या व्हिडिओने तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि माझ्या चॅनेलवरती तुम्हाला वेगवेगळ्या स्टोरीज ज्या असतात सिक्रेटच्या बुकमधल्या आणि तुम्हाला मोटिवेशन देणाऱ्या असतात, किंवा तुमचे जे काही स्वप्न असतील आणि ते साध्य नसतील झालेले, तर ह्या गोष्टींद्वारे तुमची स्वप्नाला एक रस्ता मिळणार आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की पाहत राहा माझं चॅनेल. चला तर मग आजच्या एका स्टोरीला आपण सुरुवात करूया आणि आपल्या आयुष्याचं वेगळं वळण तयार करूया, कारण या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याला खरंच एक कलाटणी मिळणार आहे. तर स्टार्ट करूया. तर मी या पुस्तकामधून नेहमी तुम्हाला छान छान अशा गोष्टी सांगत असते. पुस्तकाचं नाव आहे सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन. आजची स्टोरी, आजची जी कथा आहे ती पण खूप छान आहे. आज आपलं जे टायटल असणार आहे तारखेवर लक्ष ठेवा, आणि ही स्टोरी पण खूप सुंदर आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. मी इराकमध्ये तैनात असताना 2009 साली द सिक्रेटबद्दल पहिल्यांदा ऐकलं. मी नुकतंच किंडल डाउनलोड केलं होतं आणि त्या वेबसाईटवरून मी द सिक्रेट पुस्तक डाउनलोड केलं. मी ते 2 दिवसात वाचलं. माझ्या डोक्यात लगेचच प्रकाश पडला. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याची प्रार्थना मी देवाकडे करत होते. ईश्वर म्हणजे पवित्र प्रेम आहे आणि मी एक समृद्ध जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे, यावर माझा विश्वास होता. पण कोणतीच गोष्ट व्यवस्थित होताना दिसत नव्हती. माझं काहीतरी चुकत होतं आणि ती गोष्ट मला सांगण्याची प्रार्थना मी देवाला केली. आणि ही जी आहे ही मी पहिल्यांदा सिक्रेट बुक किंडलमधून डाउनलोड केलं आणि ती देवाला म्हणते की माझ्याबरोबर काहीच चांगलं होत नाही आहे, तर माझं काहीतरी चुकतं आहे. सुरुवातीला मी स्वतःकडे छोट्या गोष्टी आकर्षित केल्या व कालांतराने मोठ्या गोष्टी आकर्षित करू लागले. जसं उत्तम पगार असलेली असैनिक सिव्हिलियन अधिकाऱ्याच्या रूपात नोकरी मिळाली. 3दा मोठी पगारवाढ झाली आणि माझ्या स्वप्नातील प्रियकरही मला भेटला. एकदा मी गोष्टी आकर्षित करायला शिकले, मग मी प्रत्यक्षात केवळ कल्पना करू शकते इतकी मोठी धनराशी ब्रह्मांडाकडे मागायचं ठरवलं. मी खाली बसून स्वतःला मोठ्यांदा विचारलं की मला नक्की किती पैसे हवे आहेत. मी थोडा वेळ शांत बसले आणि माझ्या डोक्यात सहज एक आकडा आला. मला ठाऊक होतं की मी तेवढीच रक्कम मागायला पाहिजे. 2010 सालच्या वर्षात जे काही आकर्षित करायचे आहे त्यासाठी मी वर्षाच्या पहिल्याच दिवशी विजन बोर्ड बनवला. मी वेबसाईटवरून द सिक्रेटचा चेक डाउनलोड केला व त्यावर हवी असलेली रक्कम लिहिली. त्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत माझ्या विजन बोर्डवरच्या त्या मोठ्या व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी मी त्या आकर्षित केल्या. त्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत माझ्या विजन बोर्डवरच्या त्या मोठ्या रकमेव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी मी आकर्षित केल्या. तर ही सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी आकर्षित केल्या आणि विजन बोर्डही बनवलेलं होतं तिने. आणि तिला असं वाटत होतं की खूप मोठी रक्कम मी जिंकावी, आणि सहज तिच्या मनात एक आकडा आला आणि तिने तो विजन बोर्डवर जेवढा होता तिने तो लिहिला आणि विजन बोर्ड बनवला. 31 डिसेंबरपर्यंत तिच्या विजन बोर्डवरच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, पण तिने जो मोठा जो चेक लिहिलेला मोठ्या रकमेचा तो पूर्ण झाला नव्हता. त्यामुळं पुढे ऐकूया आपण काय होतं. मी तो चेक माझ्या पुढील वर्षाच्या विजन बोर्डावर चिकटवला. मनोमन त्या पैशातून मी खरेदी करत राहिले. तसेच ते पैसे खर्च करण्याचा व माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्यातून कशी मदत करता येईल याचा विचार करत राहिले. हे चक्र 2 वर्ष असंच चालू राहिलं. माझ्या बोर्डवरील पैशांव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टी मी आकर्षित करत होते. म्हणजे जवळजवळ तिने 2 वर्ष विजन बोर्ड बनवला. सगळ्या गोष्टी तिच्या आकर्षित होत होत्या, पण तिने जी मोठी रक्कम लिहिलेली होती ती काही तिची आकर्षित होत नव्हती. म्हणून ती प्रत्येक वर्षी ते विजन बोर्डवर ज्या नवीन बनवणार होती त्याच्यावर ते चेक तो नवीन चिकटवत होती आणि तिचं विजन बोर्ड पुन्हा ती स्टार्ट करत होती. आणि त्यामुळे तिला बाकीच्या गोष्टी मिळत होत्या, पण तो चेकचा जो अमाऊंट होता तो का मिळत नव्हता. तर पुढे पाहूया आपण. 2012 साल संपत आलं. मी माझ्या विजन बोर्डकडे पाहू लागले. यंदा देखील मी मोठ्या धनराशी व्यतिरिक्त सर्व काही आकर्षित केलं होतं. मी स्वतःला सांगितलं की जेव्हा मी ही गोष्ट आकर्षित करण्यासाठी तयार असेल तेव्हा हे ब्रह्मांड मला ती देईल. हे मला माहीत आहे. मी माझे संकल्प सातत्याने मनात आणत राहिले. मनन किंवा मेडिटेशन आणि द सिक्रेटच्या साईटवर प्रकाशित होणाऱ्या कथांचं वाचन करत राहिले. तर ती प्रत्येक वेळेला 2012 साल संपत आलं तरी ते तिचं काय मॅनिफेस्टेशन ते
चेकवर जेवढी रक्कम दिलेली मोठी रक्कम तिला ती काही मिळवता आलेली आहे. त्यामुळे तिने असं सांगितलं ब्रह्मांडाला की जेव्हा मी तयार असेल तेव्हा ते पैसे मला मिळतील. त्यामुळे युनिवर्स जेव्हा मला ते देईल तेव्हा मी ते घ्यायला तयार असेल. आणि त्यामुळे ती मेडिटेशन वगैरे पण करत होती. आणि आपण जशा कथा वाचून करतो तसंच ती सिक्रेटवरील रोज एक कथा ऐकत होती. अखेरीस यंदाच्या नववर्षाच्या संधीला माझ्या विजन बोर्डवरची प्रत्येक गोष्ट हटलेली असेल हे मी म्हणू शकते. कारण माझ्या विजन बोर्डवरची एकूण गोष्ट मी पहिल्यांदा आकर्षित केलेली आहे. त्यात त्या मोठ्या धनराशीचाही समावेश होतो. ते पैसे मिळणे खूपच अनपेक्षित होतं. सुरुवातीला मला ती चेष्टा वाटत होती, पण तसं नव्हतं. मी 2013चा नवीन विजन बोर्ड बनवत होते तेव्हा माझं लक्ष जुन्या चेककडे गेलं. मी त्यावर 31 डिसेंबर 2012 तारीख टाकल्याचं माझं पहिल्यांदा लक्षात आलं. जेव्हा तिने 2013चा विजन बोर्ड बनवला तेव्हा तिने तो अगोदरचा चेक तो पण तिथे लावून टाकला. पण नंतर तिचं लक्ष गेलं तर त्याच्यावर 2012 अशी डेट लिहिलेली होती. त्यामुळे तिला वाटलं ब्रह्मांडाने मला ही चूक म्हणजे दाखवलेली आहे. आणि मग ती पाहते पुढे काय होतं पाहूया आपण. कदाचित ती टायपिंगमध्ये झालेली चूक होती, पण ब्रह्मांडाने माझी चूकही आदेशाप्रमाणे पाळली होती. मला माहीत होतं की माझ्या चुकीमध्ये देखील ईश्वराचाच हात होता. कारण जेव्हा मला ते पैसे पहिल्यांदा हवे होते तेव्हा मी आर्थिकदृष्ट्या जबाबदार नव्हते. मी ते सर्व पैसे उधळून टाकले असते. त्यानंतर मी माझी आर्थिक जबाबदारी उचलली व मी ते पैसे घेण्याच्या दृष्टीने जास्त चांगल्या स्थितीत आले. मागा, विश्वास ठेवा, मिळवा, हे ब्रह्मांड कायम ऐकत असतं आणि देत असतं. तुम्ही धन्यता माना. मला ठाऊक आहे की मी कृत्य झाली आहे. मला ठाऊक आहे की मी कृत्य झाली आहे. म्हणजे यातून तिने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर विजन बोर्ड बनवला तर त्यावरही व्यवस्थित बघा. तुम्ही तुमच्या तारीख जर चुकलेल्या असेल तरी पण तुमचं विजन बोर्ड काम नाही करत. तर या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण जर विजन बोर्ड बनवत असाल तर खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींचं म्हणजे निरीक्षण करून तो विजन बोर्ड बनवावा. आणि सगळ्या गोष्टींचं जर आपण विजन बोर्ड बनवत असाल तर सगळ्या गोष्टींचं आपल्याला म्हणजे निरीक्षण करून आपल्याला तो विजन बोर्ड बनवायचा आहे. तरच आपल्या ज्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत आपण विजन बोर्डसाठी त्या आपल्या गोष्टी मॅनिफेस्ट होतील. आणि ह्या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळते. किती सुंदर गोष्ट आहे ना. म्हणजे या गोष्टींमधून तुम्हाला प्रेरणा मिळत जाईल. अशीच माझी नेक्स्ट स्टोरी असणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, आवडली असं मला नक्की सांगा कमेंट करून. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.